नमस्कार. डिजिटल रणसिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग आणि माझ्यासोबत आहेत गौरव जाधव, जे प्रहार जनशक्ती पक्ष आहे बच्चू कडूंचा, त्याचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत आणि बच्चू कडूंचे सहाय्यकसुद्धा आहेत ते. तर आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या राजकीय पक्षांनी त्यांचे जे जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना का मत द्यावं याच्यासाठी त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात आम्ही आता इथं चर्चा करणार आहोत. गौरव भाई आणि मी या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर गौरव भाई, बीजेपी जाहीरनामा जाहीर झाला का? बीजेपीचा पण आला आला. पुणे महानगरपालिकेसाठी. संमिश्र प्रतिक्रिया पण त्यासाठी. बर. पण जास्त चर्चा जी होतीये सर्वसामान्य माणसांच्यात ती माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याची. बर. आश्वासनं देताना त्यांनी भरभरून आश्वासनं दिलेली आहेत. बर. म्हणजे सर्वसामान्य जनतेचे, म्हणजे जे हातावरची पोट ज्यांचे आहेत त्या जनतेच्या कडे बघून हा जाहीरनामा असल्याची थोडीशी माझी तरी प्रतिक्रिया अशीच राहील. आणि अजितदादांनी मात्र भरघोस आश्वासनं दिलेली आहेत आणि बीजेपीने त्या मानाने खूप मोठी आश्वासनं दिली नाहीत. त्यांचा एक जायका प्रकल्प आहे, परंतु गेले 7-8 वर्ष झालं तो जायका प्रकल्प प्रत्यक्षात तर काय खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही. सुरू झालेलीच कामं, परंतु अजून नजरेत भरावीत अशी काय कामं त्यांची दिसत नाहीयेत. बीजेपी सरकारच्या काळात मात्र ही जी मेट्रोचं मात्र त्यांनी कार्यान्वयन केलेलं आहे. ते श्रेय त्यांना बीजेपीला द्यायला मला वाटतं काय हरकत. काय तुमचं काय म्हणणं आहे का? शेवटी ह्या सरकारला कुठलंही सरकार जरी का असतं त्यांना सर्वसामान्यांच्या दळणवळणाची व्यवस्था लावावी लागणारच होती. म्हणजे भविष्यात जर का अपक्षांचं जरी का सरकार आलं तरी त्यांना सांगणारी व्यवस्था तर ती शेवटी अधिकाऱ्यांचीच आहे. म्हणजे ह्याचं श्रेय सर्वसामान्य माणसांना जास्त आहे. मेट्रोचं कुठल्याही पक्षाने ह्याचं श्रेय घेऊ नये. ऍक्च्युली ही जी व्यवस्था आहे ती 10-15 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होती. ती आत्ता आली. एवढाच एक काय फरक असेल तोच. आता गौरव भैया म्हणतात त्याप्रमाणे खरंच आहे, ही पूर्वीच यायला पाहिजे होते, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुंदोपसुंदीत ती लांबली. 5 वर्ष मात्र लांबली गेली. आणि ह्याचा पहिला प्रस्ताव ह्या आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या प्रभागात असलेले उमेदवार निलेश निकम हे त्यावेळेसचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळात हा प्रस्ताव महानगरपालिकेने मंजूर केला होता आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आणि त्या प्रस्तावाच्या आधारेच हा जो प्रकल्प आहे तो पुढे कार्यान्वित झाला. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांनी वरून न्यायची का खालून न्यायची का काय कशी काढायची ह्याच्यात जो टाइमपास केला त्याचा फटका त्यांना बसला. त्यांची सत्ताही गेली आणि त्यांना ह्याचं श्रेय सुद्धा मिळालं नाही. वास्तविक पाहता हे पक्ष आता मला वाटतं उमेदवार आहेत ना निलेश निकम इथले. निलेश निकम उमेदवार आहेत आणि निलेश निकम जेव्हा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्या काळात हा प्रस्ताव त्यांनी तयार केला होता आणि त्या प्रस्तावावरतीच हे आत्ताचं उभं राहिलेलं आहे. हे सगळं हा जो आत्ताचं जे नेटवर्क आहे, हा जो डॉलर आहे आणि प्रत्यक्ष लोकांना त्याचा फायदा होतोय मात्र बरं का त्याचा. आणि मी आता पाहतो, मी सुरुवातीला जेव्हा सुरू झाली तेव्हा मी स्वतःही प्रवास करून पाहिला, तेव्हा खूप तुरळक गर्दी होती. परंतु आता मी 2दा मला कोर्टात जायचा योग आला तर प्रचंड अशी गर्दी होती. फुल ट्रेन भरलेली असते. लोक त्याचा पूर्णपणे उपयोग करताना दिसत आहेत. आता अजितदादांनी जे आश्वासन दिलेलं आहे, अजितदादांनी आश्वासन मात्र मोठं दिलेलं आहे की मोफत सर्वांनाच, म्हणजे गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता हे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते सर्व नागरिकांना पुण्यातल्या मोफत देणार आहेत. आता हे मोफतचा फंडा कसा चालतोय कितपत त्याला यश येतंय, काय गौरव आहे, तुझं काय मत आहे ह्याच्यावरती? काय शेवटी बोलणारा बोलतोय, घेणारे घेतील. भविष्यात बघूयात त्यात काय नक्की प्रतिक्रिया येते. मागे देखील अशाच सरकारने मोफत योजना काढलेल्या आहेत, अजून तरी चालू आहेत. म्हणजे अजून ही सुद्धा योजना आता अजितदादांसारखा खरं परखड आणि असं कोणाला खोटी आश्वासनं न देणारा व्यक्ती आहे तो. त्यात म्हणजे अजितदादांच्याकडे अर्थ खातं आहे सगळ्यात महत्वाचं. त्यांचा अभ्यास सगळ्यात जास्त असणारा किंवा सभागृहात जास्त काळ आमदार असलेले नेते म्हणून जर का काही ठराविक नेते असतील त्यातले एक अजितदादा नक्कीच आहे. आणि अजितदादांची जेवढं काय मी त्यांना ओळखतो तर त्यांची अशी काय ख्याती नाही की
उगीच काहीतरी उचलली जीभ आणि हो. लावली टाळ्याला आणि खोटी आश्वासनं देण्यावरती त्यांचा भर आहे असं मला वाटत नाही. आणि मात्र मी या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्ज 1 वर्षासाठी ते पीक कर्ज दिलं जातं आणि ते पीक कर्ज दिलं जातं आणि अजूनपर्यंत सुद्धा ती पीक कर्जाची योजना चालू आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 3 लाख पण रुपयापर्यंतची ती मर्यादा आहे. वकील साहेब, तुम्हाला हेही आठवत असेल नक्की, आत्ताच मागं 2024ला जी आमदारकी झाली, विधानसभा झाली, त्या विधानसभेच्या प्रचारामध्ये माननीय अजितदादांनी अगदी उघड उघड सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा निर्णय घेऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी. पण जेव्हा सरकार आलं, सगळी व्यवस्था उभी राहिली, तेव्हा मात्र जी सत्तेत आले नेते त्यांनी सरळ सरळ ह्या गोष्टी आम्ही बोलल्या नाहीत किंवा शेतकऱ्यांनी गपचूप जाऊन आपली कर्ज भरावी ही दुहेरी भूमिका मांडली. त्यामुळे आता ह्या मेट्रोच्या ह्याच्याकडं बघायचं कसं ते सर्वसामान्य नागरिकांनी बघायचं आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. आता अजितदादांनी आश्वासन तर भरघोस दिलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा खूप चांगलं मांडलेलं आहे. आता प्रत्यक्षात काय घडतंय हे बघूया. वेळ. आता 15 तारीख जवळ आलेली आहे आणि सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे की नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक योग्य पद्धतीने कुठल्याही प्रभावाखाली न येता सतसत विवेक बुद्धीने विचार करून मतदान करावं. मतदानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. लोकशाही राज्यव्यवस्था ही सर्वसामान्य माणसांना सुखी समृद्ध आणि स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची अशी ही राज्यव्यवस्था आहे. या व्यवस्थेतल्या सगळ्या त्रुटी लक्षात घेतल्या तरी सुद्धा ही लोकशाही जिवंत राहणं हे सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सर्व नागरिकांनी या मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो.